हाय हॅलो नमस्कार. मी ज्योतीज लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. आणि चला, मी आजचा व्हिडिओ हा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण आत्ताच पाडवा पण झालेला आहे. हा व्हिडिओ मला पाडव्याच्या अगोदरच तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण सॉरी ते काही शक्य झालं नाही आहे. कारण आत्ता तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला माहितीच असेल, कारण माझा आता जॉब पण चालू झालेला आहे. त्याच्यामुळे 8 तासाची ड्युटी प्लस घर आणि प्लस यूट्यूब चॅनल या सर्व गोष्टीमध्ये थोडीशी माझी बरीच धावपळ होते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझे शॉर्ट व्हिडिओ येत आहेत आणि लाँग व्हिडिओला मध्येच गॅप पडत आहे. पण इथून पुढं मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा 100% प्रयत्न करेल. आणि इथं तुम्ही बघू शकता, सकाळी सकाळी मी घरात आपण सणासुदीची ज्यावेळेस तयारी करतो त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या गोष्टी ह्या बाहेर काढल्या पाहिजे. कपडे वगैरे जे आपल्या घरामध्ये फाटलेले असतील किंवा खराब झालेले असतील. आता मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये चटई वगैरे तुम्हाला दाखवलं तर ती बऱ्यापैकी खराब झालेली आहे. त्याच्यामुळे ते चटई वगैरे मी फेकून देण्यासाठी बाहेर काढली. सकाळचे कपडे वगैरे सुरुवातीला धुवून घेतले आणि त्याच्यानंतर नळाला पण पाणी आलेलं होतं. त्याच्यामुळे इथं बाहेरचे क्लिनिंग तोपर्यंत करून घ्यावी म्हटलं. आणि इथं तुम्ही बघू शकता, पाईपने संपूर्ण सगळ्यांच्या गाड्या वगैरे इथं मी धुवून घेते. कारण पाणी आल्यानंतरच या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामुळे इथं सुरुवातीला तिन्ही पण आमच्या गाड्या ज्या आहेत त्या धुवून घेतल्या. आणि सकाळी सकाळी पाणी आल्यामुळं बऱ्यापैकी लवकर बाकीचे पण कामं आवरली जातात. स्वयंपाक आम्ही बाजूलाच ठेवलेला आहे. आज स्वयंपाक काही केलेलाच नाही. म्हटलं कपड्यांचं आणि हे काम करून घ्यावी, कारण दुपारनंतर पण बरीच कामं आहेत. पूर्ण भांडे वगैरे घासायला काढलेच आहेत किंवा काय शोच्या वस्तू वगैरे आहेत त्या पण धुण्यासाठी काढणार आहे. पण इथं सुरुवातीला मी गाड्या वगैरे स्वच्छ अशा धुवून घेते. कारण हे जे सणासुदीचे दिवस आहेत त्याच्यामुळे संपूर्ण घराची डीप क्लिनिंग केल्यानंतर आपल्यालाच घरामध्ये पूर्ण असं पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात. त्याच्यामुळे शक्यतो जेवढं होईल तेवढं घराची ही क्लिनिंग करायचीच. आणि 2च दिवसामध्ये आमच्या इथे शंभू महादेवाचं जे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो फुरसुंगीमध्ये, शंभू महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे. आणि त्याचं काटे रिंगण हा महाउत्सव असतो. त्याच्यामुळे गावामध्ये 2 दिवस पूर्ण यात्रा असते. त्या यात्रेची पण ही तयारी चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्या यात्रेच्या निमित्ताने आमच्या पण घरी माझ्या नंदा वगैरे येत असतात. आणि आमचे मित्रमंडळी वगैरे ते पण आम्ही जेवण्यासाठी वगैरे बोलवतो. त्याच्यामुळे इथं घराची पण छान अशी पूर्ण क्लिनिंग चालू आहे. आणि 2 दिवसामध्ये जे शंभू महादेवाचा छान उरूस भरणार आहे त्याचे पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढे माझा शक्यतो प्रयत्न असणार आहे की एक शॉर्ट आणि एक लाँग व्हिडिओ एका दिवसामध्ये आलाच पाहिजे. ह्याच्यासाठी मी पण प्रयत्न करणार आहे. आणि इथं गाड्या वगैरे धुवून झाल्यानंतर बाहेरचा ओटा वगैरे आणि भिंतींवरती पण आपण कितीही आवरायचा प्रयत्न केला, कितीही जाळ्या वगैरे काढल्या तरी तो धूळ ही येणारच. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे इकडून तिकडून वारं वगैरे येतं. त्यामुळे धूळ ही भरपूर येतच असते. मग इथं झाडांना पण पाणी वगैरे मी घालून घेतलं. आणि छान असा ओटा वगैरे पण धुवून घेतला. आणि गाड्या क्लीन केल्यानंतर इथं बघू शकता किती छान दिसत आहेत ते. आणि पूर्ण बाहेरचं पण पूर्ण सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतलेली आहे. आणि संपूर्ण माझे कपडे पूर्ण भिजलेले आहेत. अख्खे पायपाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण कपडे ओले वगैरे झालेले आहेत. नंतर म्हटलं चेंज करून बाकीचे घरातली कामं ही आवरता येतील. ज्यावेळेस आपण आपल्याला एक्स्ट्रा कुठलीही कामं करायची असतात, घरातील एक्स्ट्रा काम काय काढायचं असेल त्यावेळेस आपण जर सुरुवात सकाळपासून केली तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी ह्या एका दिवसामध्ये आपण करू शकतो. आणि इथं माझ्या काय डोक्यामध्ये असं काय नव्हतं. आज सुट्टीचा दिवस होता, संडे होता आज, तरी पण माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की एकदम सकाळी सुरुवात करायची. मी असं ठरवलेलं होतं उठल्यानंतर सुरुवात करू आणि दिवसभर काम चाललं तरी काही प्रॉब्लेम नाही असं. पण सकाळी सकाळी 7 वाजताच पाणी आलेलं होतं. त्याच्यामुळे उठून या गोष्टी कराव्याच लागल्या.
पण ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी ह्या आपल्या काय म्हणतात ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात. त्याच्यामुळे उलटं जेवढं लवकर सुरुवात झाली तेवढंच काम, जास्तीत जास्त कामं एका दिवसामध्ये झाली. त्याच्यामुळे मला ते पण बरं वाटलं. आणि इथं बघू शकता आमचे झाडं, आणि तुम्हाला इथं मी मनी प्लॅन्टचं पण झाड दाखवलेलं आहे. तर ते मनी प्लॅन्टचं झाड पण खूप छान आलेलं आहे, आणि त्याचा वेल सासूबाईंनी तिथं वरती दोरी बांधलेली आहे, त्याच्या दिशेने ते खिडकीवरती आता पसरतंय. त्याच्यामुळे ते खूप छान दिसतंय. आणि इथं वरती पण बघू शकता तुम्ही, ही आमची वरची टाकी आहे. इथं वरती कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत. छान असे भरपूर कपडे पण सकाळी सकाळी पाणी आल्यामुळे भरपूर कपडे पण मोठे व्यवस्थित असे धुवून झालेले आहेत. पूर्ण आपण दसऱ्याला जशी तयारी करतो तसंच पूर्ण आम्ही इथं आपलं नवीन गुढीपाडव्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते सगळं. त्याच्यामुळे नवीन गोष्टींनी, नवीन पॉझिटिव्हिटीनी सुरुवात करायची असते. त्याच्यामुळे आम्ही घराची पूर्ण डीप क्लिनिंग करतो. इथं बघू शकता तुम्ही, खाली आल्यानंतर पण मी असा व्हिडिओ घेतलेला आहे. तर मोठे कपडे, ब्लँकेट वगैरे, सतरंजा घरातील हे सगळं स्वच्छ असं धुवून वरती वाळायला टाकलेलं आहे. आणि आता काही प्रॉब्लेम नाही, कारण ऊन वगैरे भरपूर असतं. त्याच्यामुळे या गोष्टी लगेच वाळल्या पण जातात. आणि हा व्हिडिओ मी दुपारच्या वेळेस शूट केलेला होता, ज्यावेळेस सगळे कपडे अशा उन्हामध्ये छान असे वाळत होते त्यावेळेस. आणि कसं आहे, बरेच व्हिडिओ मी रेग्युलर व्हिडिओ शूट करत असते, पण एडिटिंगसाठी ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही आहेत. एडिटिंगला मला वेळच भेटत नाही आहे, कारण आता माझी 8 तासाची ड्युटी पण चालू आहे. लहान मुलं आहेत घरी, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मला त्याच्यासाठी वेळ देताच येत नाही. कारण लॉंग व्हिडिओसाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास वेळ हा जातोच. आणि त्याच्यातूनच मी अधूनमधून शॉर्ट व्हिडिओ हे टाकत असते. शॉर्ट व्हिडिओसाठी एडिटिंगला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे. आणि इथं बघू शकता तुम्ही, हॉलमधले ज्या कुंड्या वगैरे आहेत, शोच्या ज्या वस्तू आहेत, त्या पण मी इथं स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. भरपूर धूळ हॉलमध्ये येत असते, कारण आमचा दरवाजा हा दिवसभर ओपन असतो. मुलं खेळत असतात इकडं तिकडं, त्याच्यामुळे दरवाजा काय बंद वगैरे नसतो. धूळ बाहेरून भरपूर येते. आणि याला फक्त मी निरम्याच्या पाण्यामध्ये बुडवून स्वच्छ अशा पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे, पण ते व्यवस्थित एकदम नवीनसारखं छान झालं. आणि इथं हे दुपारच्या वेळेला बाहेर असं छान वाळत घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग रॅकचे डब्बे वगैरे इथं घासायला घेतलेले आहेत. कसं असतं, कुठले पण काम करायच्या अगोदर आपल्याला असं वाटतं की हां बाबा, कधी काढणार आपण ह्या गोष्टी, कधी होणार, खूप वेळ जाणार या गोष्टीमध्ये. वेळ तर लागतच असतो, पण आपण ज्या वेळेस पॉझिटिव्ह एनर्जीने एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, हां ठीक आहे ना, होऊन जाईल थोडंसं तर आहे, असं या वेळी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कामं पण पटपट पटपट अशी आवरली जातात. आणि इथं बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी धूळ वगैरे जास्त आहे. त्याच्यामुळे एक असं 2-2 लाईनचं वगैरे टार्गेट ठेवून मी त्या 1-2 तासामध्ये माझी ह्या पण गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहेत. आणि इथं फॅन खाली हॉलमध्ये पूर्ण डबे वगैरे बाहेर थोड्या वेळ ठेवले होते, आणि त्याच्यानंतर आतमध्ये आणून फॅन खाली ठेवले, आणि आतमधलं पूर्ण सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर मग सामान वगैरे भरून व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. मग तेच म्हटलं मी तुम्हाला अगोदर, ज्यावेळेस सकाळी या कामाची सुरुवात लवकर केली, त्याच्यामुळे दिवसभरामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या उरकल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर हे माझ्या पुढं एक टार्गेट होतं ते कपड्यांचं, कारण लहान मुलं घरात असल्यामुळे, कारण तुम्हाला सगळ्याच माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर माहितीच आहे. आता ज्या ताई माझ्या चॅनलवर नवीन जॉईन झाले असतील त्यांना माहिती नसेल, तर मला 3 मुलं आहेत, 2 जुळ्या मुली आणि एक मुलगा छोटा. त्याच्यामुळे तिघांचे पण एवढे कपडे असतात, बरेच कपडे आपण जास्त दिवस ते कपडे घातलेले पण नसतात, आणि ठेवलेले असतात. ठीक आहे, नंतर वापरता येईल असे बरेच कपडे साठलेले होते. त्याच्यामुळे म्हटलं सुरुवातीला ह्यांचं मुलांचं कपाट आवरून घ्यावं. आणि बऱ्याच गोष्टी, आता नवीन वर्षाची सुरुवात करायची, गुढीपाडवा आहे किंवा शंभू महादेवाची आमची यात्रा आहे, त्या यात्रेच्या निमित्ताने तरी पूर्ण मला ठरवलेलंच होतं, मी पूर्ण मला डीप क्लिनिंग हे करायचीच आहे. आणि हे पूर्ण ते कपाट आणि हे कपाट हे पूर्ण माझ्या मुलांच्या कपड्यांचंच आहे. एवढे कपडे आहेत, ह्याच्यामध्ये मी डेली यूजचे कपडे ठेवते. आणि हे जे साईडला कपाट दिसतंय हे तिथं त्यांचे नवीन कपडे वगैरे ठेवलेले असतात.
तर ते पण म्हटलं घ्यावं. कितीही आठवड्यातून एकदा या गोष्टी मी आवरत असते, पण कितीही व्यवस्थित ठेवा, पण मुलं काही व्यवस्थित ते ठेवत नाहीत. कपडे घेताना ते पूर्ण वरचे खाली खालचे वरी करतात आणि एवढा पसारा करून ठेवतात. आणि इथं मला रिद्धी सिद्धीनी पण खूप अशी मदत केली फ्रीज क्लिनिंगसाठी. तिकडं मी बाहेर कपडे आवरते तोपर्यंत इथं त्यांनी छान असा फ्रीज मी त्यांना पूर्ण पिन वगैरे काढून साईडला फ्रीज घेऊन रिकामा वगैरे करून दिला. पूर्ण इथं बघू शकता तुम्ही आतमध्ये बर्फ वगैरे पण साठलेला आहे. पण दोघींनी पण मला खूप छान असं मदत केली. असं असतं बघा, मुली आपल्या कितीही छोट्या असल्या तरी आई काम करत असताना त्यांना मध्ये मध्ये करायचं असतं किंवा थोडीफार तरी हेल्प करायचीच असते. त्याच्यामुळे मुलींची एक जरी काम केलं तरी मुलींची खूप मदत होते आपल्याला, किंवा आपल्या हाताखाली एखादी गोष्ट जरी दिली तरी पण आपल्याला खूप छान वाटतं. आणि इथं तर त्यांनी पूर्ण फ्रीजची डीप क्लिनिंग केलेली आहे. त्यांच्या मैत्रिणी पण आल्या होत्या त्यांना मदतीसाठी. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांनी मिळून खूप छान असा फ्रीज पण साफ केलेला आहे. आणि इथं हे बघू शकता, हे आरसे आणलेले आहेत 2. हे माझ्या मामाच्या इथून आणलेले आहेत त्यांनी. कुठल्या तरी काहीतरी त्यांना आरशाचं करायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी आणलेले होते. पण ते एक्स्ट्रा होते तिथं, त्याच्यामुळे मला म्हटले तुला घेऊन जा, कारण माझं पार्लरचं पण आहे चालू साईड बाय साईड. कधी मला वेळ भेटला तर ते पण मी कस्टमर करत असते. त्याच्यामुळे ते आरसे पण मी छान असे कलर देऊन उन्हात वाळवत ठेवले. बघा, हे असं असतं, सुट्टीचा एकच दिवस असतो, पण असं आपल्याला होतं की हा मी कुठली गोष्ट करू आणि कुठली गोष्ट नाही, कारण वेळच नसतो जास्त. दररोज घरी असल्यानंतर आपण एक एक गोष्ट किंवा एक एक पार्ट काढून आवरू शकतो, पण असं आपल्याला दररोजची ड्युटी आणि फक्त संडेला जर सुट्टी असेल तर या गोष्टी होणारच. पण ठीक आहे म्हटलं, एका दिवसामध्ये आपण शक्य होईल तेवढं तर करणारच आहोत. इथं म्हणजे सासऱ्यांचे हे रिपोर्ट वगैरे आहेत दवाखान्याचे, मागे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हाचे, पण म्हटलं कधी लागले तर वगैरे म्हणून ते तसेच आम्ही ठेवलेले आहेत. इथं ते पण पूर्ण सगळी धूळ वगैरे काढून घेतली, कारण जरी आपण वरच्या या गोष्टी काढल्या तरी धूळ असणारच. आणि इथं बघू शकता तुम्ही की एवढा सगळं कपड्यांचा ढीग आहे. पूर्ण सगळे मुलांचे कपडे सगळे पूर्ण बाहेर काढले. आणि याच्यातलं म्हटलं फक्त जे कपडे त्यांना लागणार आहेत किंवा जे कपडे ते डेली यूज करणार आहेत तेच कपडे फक्त ठेवायचे, बाकीचे कपडे पूर्ण सगळे फेकून द्यायचे. म्हणजे घरात आपल्या निगेटिव्हिटी पण कुठल्या गोष्टीमुळे पसरत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. आणि लहान मुलं घरात असतील ना तर तुम्ही एक 3 महिन्यातून एकदा त्यांचे पूर्ण कपड्यांचं वगैरे आवरून ठेवायचं. आणि त्यांना कपडे, कारण बऱ्याच वेळेस तब्येत कमी जास्त होते, उंची वगैरे वाढत असते, त्याच्यामुळे कपडे काही त्यांना येत नाही. त्याच्यामुळे 3 महिन्यातून एकदा हे त्यांचे कपडे वगैरे तर काढायचेच आहेत. इथं रिद्धी सिद्धी प्रज्योत आणि माझ्या सासऱ्यांचे कपडे वगैरे इथं या कप्प्यांमध्ये ठेवलेले असतात. आणि हे मी जर 3 महिन्याला वगैरे या गोष्टी आवरत असते. ज्यावेळेस मी घरी होते त्यावेळेस हे मी 1 महिन्यातून एकदा वगैरे आवरायचे. पण आत्ता मला ड्युटीमुळे काही एवढं टाईम भेटत नाही. एक दिवस संडेची सुट्टी असते, त्याच्यामध्ये पण बरीच कामं वगैरे असतात. त्याच्यामुळे तर चला, जेवढं शक्य होईल तेवढं तर गोष्टी आपण या करतच असतो. आणि याच्यानंतर मग इथे रिद्धी सिद्धी आणि प्रज्योती यांचे पण बऱ्यापैकी जे कपडे खराब झालेले आहेत किंवा जे कपडे त्यांना बसत नाही, कारण मुलांची उंची वगैरे तब्येत ही कमी जास्त होत असते, त्याच्यामुळे बरेच कपडे त्यांना अपुरे वगैरे पडतात नंतर. त्याच्यामुळे मग इथं या तिघांचे पण मी दादूचे वगैरे सगळे छोटे छोटे कपडे वगैरे सगळे साईडला काढले. आणि त्याच्यामध्ये पण जे चांगले चांगले होते, म्हणजे अजिबात फाटलेले वगैरे नाही आहेत, ते पण जरा सेपरेट ठेवले. म्हटलं सासूबाईंना वगैरे विचारून जिकडं चालत असतील किंवा जे मुलं वगैरे घालतील त्यांना देता येईल. त्याच्यामुळे फाटलेले वगैरे पूर्ण सेपरेट काढले. आणि जे चांगले चांगले आहेत पण यांना आता उंची वगैरे वाढल्यामुळे बसत नाहीत, ते पण पूर्ण सेपरेट काढले. आणि तर अशा प्रकारे एका दिवसामध्ये घराची एवढी डीप क्लिनिंग मी केलेली आहे. तर मला पण असंच वाटते की ठरवलं तर आपण कुठल्याही गोष्टी करू शकतो. आणि अशा पद्धतीने आमची यात्रेची पण तयारी चालू आहे. आणि इथून पुढं पण जे काही आमची तयारी आम्ही करू किंवा जे काय असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि डेली व्हिडिओ टाकण्याचा पण मी 100% प्रयत्न करेल. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा.
आणि इथे तुम्ही बघू शकता दादूचं पण चाललेलंच आहे मध्ये मध्ये, हा माझा ड्रेस, हा सिद्धीचा ड्रेस, हा ताईचा ड्रेस, असं तो बोलत आहे मध्ये मध्ये येऊन. तर चला बाय बाय.